नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आज मौसम एकदम खतरनाक झाला, एवढा आळस येतोय आज, लोणावळा सारखंच झालंय। तुम्हाला दाखवतो बघा, पाऊस पडला, जस्ट थांबला, नाही तर रिमझिम बारिश चालूच होती कधीची। आणि लाईट गेली, फुल थंड झाले वातावरण। आणि प्रज्ञा बनवते हे इकडे, काय बनवते वातावरणानुसार कटलेट। पाव लेके आओ, वड़ा पाव बनाएंगे। अब भी पर बारिश आएगा तो कितना, ये इतना नहीं बनेगा, इसमें ज्यादा बनेगा। कितना है? 1 2 अलीगढ़ 8 ब्रेड है ना, थैंक गॉड। इसमें 16 बनेगा कटलेट। रेसिपी भी सांग। ये वही है, आज जैसा वड़ा पाव का रहता है ना, मैंने दिखाया वैसे ही रहता है, बस ब्रेड का यूज करना रहता है इसमें। रोटी स्प्रिंग रोल का ये है क्या मैंने दिखाया तो है रेसिपी, फिर से बनाओ, ऐसा ये है। कमेंट आया एक, उसको बहुत टाइम लगता है बनाने बनाना ना, फिर चिकन लाऊंगा तो। क्या नाम है इसका, मिर्ची लहसुन का पेस्ट। और फिर मैंने इसमें तेल में मोहरी डाला, कड़ी पत्ता डाला और थोड़ा सा उसको ठेसे को भाजा तेल में। फिर अपना सीक्रेट मसाला डाला। अच्छा हाँ, फिर हल्दी नमक डाला थोड़ा सा, और आलू को बॉईल करके मैश कर रही हूँ अभी इसमें। हाथ को अच्छे से धोया है मैंने, वॉश किया है, वैसे हम लोग को ही खाना है। फिर भी हाथ धो के सैनिटाइजर भी लगाया है मैंने। और थोड़ा सा धनिया लिया इधर। आणि गाइस, पनीर टिक्काचा जो ब्लॉग आहे त्याची रेसिपी म्हणजे मी काय विषय झाला होता ते, या फोन मध्ये प्रज्ञाने हिचा जो आयफोन आहे 11 त्यामध्ये क्लिप्स घेतल्या होत्या, मला माहितीच नव्हतं। मग मी याच्यातून त्याचे शेअर करायचं विसरून गेलो आणि त्या फोन मध्येच क्लिप्स राहून गेल्या, तर त्या सुद्धा मी ऍड केल्या आहेत, त्यासाठी ऍड केल्या आहेत। मी केले रिकवर कर दे रिकवर। हा, चला थोडा वेळ भेटूया। मौसम बडा बघा कसा आहे तुम्हीच। प्रज्ञा भरले इकडे कटलेस बघा, लाडू खेळतोय माझा, एकटा खेळतोय माझा लाडू, एकटा खेळतोय लाडू। आऊ खेळा, हसत नाही आज। स्वेटर वगैरे घातले, टोपरं घातलं होतं पण हिने काढलंय बघा टोपरं, कारण तिला इरिटेट होतं म्हणून काढल्यावर मग शांत बसली, नाहीतर रडायला लागली होती। डोकं उघडावं लागतं तिला। जस्ट काढलंय, सकाळपासून हे बांधलेलं होतं, हिला फुल पॅकिंग केलं होतं, मस्त झोपली होती, कारण वातावरणच तसं आहे झोपाळू। तर गाइस, मैंने पहले वड़ा चला है। तर एक झाला आपला। ये बहुत तेल सोखता है, इसको जल्दी इसे फटाफट फ्राई करके निकालना पड़ता है गरम। तो ऊपर से तेल डाल दीजिए ताकि जल्दी। थोड़ा बेडशीट भी गंदा हो, बेडशीट चेंज करने का ही वैसे। तर मी गाइस जस्ट आंघोळ गेली इकडे, आणि प्रज्ञा काकूला, अरुणला आणि खुशीला आणि साहिलला ते द्यायला गेली कटलेस तिचे, आणि वडे सुद्धा काढले। पण आज पाऊस चालू आहे म्हणून मी बाहेरून पाव आणू शकत नाही, तर तिने जास्त वडापाव सुद्धा त्यात ऍड केले असते। वडापाव खूप छान बनवते प्रज्ञा। त्यांना त्या 4 जणांना नेऊन दिले आणि बाकीचे मला ठेवले 4 कटलेस, आणि इकडे वडा, 1 वडा, बाकी तिने 1-2 वडे खाल्लेत वाटतं। ती जास्त खाऊ शकत नाही, ती गेली तिकडं। तर आपला जेवण चालू झालेलं आहे गाईज। इकडे सॉस ची कमी आहे, फक्त सॉस नाही घरात, घेऊन येईल मी। चिली सॉस आहे, चिली सॉस बनवले प्रज्ञाने, एकदम टेस्टी सँडविच सॉरी कटलेस खाऊं। जला क्यों लग रहा है? जला हुआ नहीं है वो, दूसरा का ना छान आहे राईस, क्रंची आहे, वडापाव सारखंच आहे, पण प्रज्ञा याच्यात पण सक्सेसफुल झालेली आहे। वडापाव प्लस
कटलेट्सचा बिजनेस टाकावा लगना आम्हाला। समोसा भी आता है। समोसा उस टाइम पे बनाया था छोटा छोटा इतना, थोड़ा ज्यादा ऑयली बन गया था वो। उसका मैदा अच्छा नहीं था। त्याच्या टिश्यू पेपर मुळे ऑइल सगळं थोडंसं हे झालं। स्प्रिंग रोल भूल गया तू। चिकन स्प्रिंग रोल, वेज स्प्रिंग रोल, स्नॅक्स मध्ये प्रज्ञा खूप पुढे पिझ्झा, आहे। सैंडविच, मैगी, मजा आहे बाबा। चला गाईस पास्ता भी, जेवण घेऊया। गुलाब जामुन। थोड्या वेळानंतर भेटूया जेवल्यावर। बाय 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 बाय। गाईस हे बघा सकाळ सकाळी प्रज्ञाने तिच्या कानातले डॉक्टरचे काढून टाकलेत, थोडस लाल झालंय कान, बिना आता तिला सोन्याचे कानातले करायचे, रक्त सारखं झालंय। तिच्या कानातले प्रज्ञा घालते। आता सकाळचे 10 वाजले। तर मित्रांनो आम्ही आलोय तिकडे मेडिकलवर। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या दिवशी प्रज्ञाचं पोट खराब झालंय, तिला पोटात दुखतंय खूप, त्यासाठी मी गोळ्या औषध घ्यायला आलोय। जाऊयात घरी घेऊन। जा आज पोळ्याचं काही साईल नारळ फोडायला पाठवतोय मी तिकडे। अगरबत्ती घेऊन जाय 2। इकडे नारळ फोडतात पोळ्याच्या दिवशी। गाइस मेरी तबीयत ठीक नहीं है, मेरा पेट दुख रहा है बहुत। आता जस्ट गोळी खाल्ली तिने, रिपेअर झाल्यावर बघू। आज पुरणपोळीचा प्लॅन होता पण तिच्या पोटामुळे कॅन्सल करावं लागलं आपल्याला। इट्स ओके, कोई बात नाही। आणि आमचं लाडू बाळा बघा इकडे आता जस्ट उठलंय, जस्ट। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मामा। ए यार कुठे बघते मोबाईल? मेरी मम्मी है ना तू, छोटा मम्मा। मम्मा मम्मा। A few moments later. तर मित्रांनो मी ट्रिम केले दाढी, खूप घाण दिसतोय मला प्रज्ञा बोलते। लाईट जस्ट गेली, आम्ही जेवण वगैरे केलेत आणि आता आमच्या मंदिराकडे सगळीकडे तिकडे बैल वगैरे सजवणं वगैरे चालू आहे। आता जाऊयात आणि पप्पा पण पकडणार आहेत बैलाचा जोडा। तर बघूयात। माझा म्हणजे मी लहानपणापासून खूप लाईक 10 ते 12 वर्षानंतर, 10 ते 11 वर्षानंतर मी आज बैलपोळा साजरा करायला उपस्थित आहे इकडे। चला तुम्हाला सुद्धा दाखवतो, ज्यांनी बघितलं नाही, ज्यांनी बघितले त्यांना माहितीच असेल। जे विलेज एरियामध्ये राहतात तिकडेच जास्त सेलिब्रेट केलं जातं, सिटी साईडला नसतं। तर तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स करा आणि ब्लॉग बघत राहा कंटिन्यू। पापा ऐकू तो खाली उतरायचं ना, इथंच बसायचं। बाबाला घेऊन तिकडं घराकडे नको।
A few moments later. पाय धुत थांब. पाऊस काहीच पाऊस आला लगेच सगळे घरी पळाले आपले आपले. एक रोड लागला बे पहिले. तीन लोग के पास बैल है क्या? कौन तीन? तीन ही बैल गए बस. इधर से अपने इधर 3 हो गए, उधर बहुत सारे थे. मैंने लिया थोड़ा सा ही, फटाक से नहीं ले पाऊंगी तुम. लाडू बघा, लाडू आमचे लाडू बघा. प्यार में पागल हो गई यही है. लाडू बघा कशी हसती मम्मीला बघून. हसणं काही थांबत नाही लाडू. बघा 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 कशी हसतं लाडू बघा. ती आईचं आणि मुलीचं प्रेम आहे. तिला काय दिसत असन, तिला सगळं काही दिसत असन प्रज्ञामध्ये. आई हे सर्वस्व. हा लाडू माझ्यासोबत नाही खेळत एवढी. गोड असतील. लाडूबाई, ए लाडूबाई, तू माझ्यावर मुद्दी केली ना. दे गलम गलम केली ग मम्माई तू. दे गलम गलम. मला चटका लागला. माझ्या पायाला चटका तिला नजर लागला. आली वाटतं आता प्रॉपर. हॅट आले हॅट सोना. बस बस शाबाश. खुश राहा खुश राहा खुश राहा खुश राहा खुश राहा खुश राहा. सगळे जरा एकदम खुश राहा. अभ्यास करा चांगला. खुश राहा खुश राहा. अभ्यास करा. रोज शाळेत जा. हुशार हुशार बना. बस संपली करा. गाईस पहिली बार आयुष्यामध्ये एवढ्या साऱ्या जणांनी आज एका दिवसात एवढ्या संख्याने पाया पाडलेत माझ्या, आणि मी सुद्धा. चला पण वहिनीनं तुपल्या वहिनीच्या सुद्धा पडले. हा रे प्रणय, तू माझ्या पाया नाही पडले अजून. मैं छूंगी क्या तेरा पैर? तो तू पत्नी है मेरी, तो तू ही छुएगी ना, मैं तेरे छूंगा. चल दादा चल छू मेरा. चल. एक दूसरे का बराबर देने का. ऐसा नहीं रहता पति का, पति परमेश्वर सब इक्वल रहते. चल पहले तू मेरा छू. जिधर है. खुश रे. बघा गाईस, ए चल पैर छू. उठ उठ. ना लाडू बिडू आपले लाडू पायवे नको. अरुण नहीं आया मेरा पैर छूने. चला भाऊचा बी नाही. भेटूयात गाईस तू भी नहीं छुआ. थोड्या वेळानंतर. अरे तिची तर छोडा होते मी करत. खुशी भी नहीं छुई मेरा पैर. मी माझ्या सगळ्या छोट्या छोट्या पोरांनी पाया पडले, कारण सगळ्यात मोठा भाऊ मीच आहे त्यांच्या इकडे. मैं